Hello students. Today I am going to teach you the first lesson of science, and the lesson is living world and classification of microbes. What is meant by living world? You know all about it. Living world means Sajiv Srushti, and the classification of microbes, you know all about microorganisms and living things. Microorganisms are called microbes. Biodiversity and need of classification. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. मागील वर्षी इयत्ता 7वीला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड होऊ शकतात हे आपण पाहिलेले आहे. त्यांची भौगोलिक परिस्थिती, खाण्याचे प्रकार आणि त्यांचे स्वसंरक्षणाचे प्रकार यानुसार त्यांच्यात वेगवेगळापणा दिसून येतो. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स are found on the earth, including land and sea. 2011च्या जनगणनेनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या 87 मिलियन स्पेसीज म्हणजे जाती सापडल्या होत्या. टू स्टडी सच व्हास्ट नंबर, इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या ह्या जाती यांना ग्रुपमध्ये डिवाईड करणं गरजेचं आहे. म्हणून ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि म्हणूनच ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला त्यांचा सारखेपणा आणि वेगवेगळेपणा लक्षात घेऊन त्यांचे छोटे गट आणि मोठे गट तयार करण्यात आले. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. Biological classification means जैविक वर्गीकरण. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन आहे. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. Robert Harding Whittaker in 1920 to 1980 was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. रॉबर्ट व्हिटेकर यांनी 1969 साली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे 5 ग्रुप तयार केले. पण त्याआधी आपण मागील इतिहास बघूया. त्यांच्या आधी कोणी ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे ग्रुप्स तयार करण्याचे प्रयत्न केले त्यांची आपण माहिती घेऊया. कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. द किंगडम्स आर व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. देन हेकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. हेकेल यांनी नंतर 3 किंगडम शोधून काढल्या, प्रोटिस्टा, plants and animals. Then in 1925, scientist Chaitin created 2 groups, prokaryotes and eukaryotes. Prokaryotes means आदि केंद्रकी आणि eukaryotes means दृश्य केंद्रकी. आपण मागील वर्षी शिकलेलो आहोत की प्रोकार्योट्स आणि eukaryotes means काय. प्रोकार्योट्स म्हणजे आदि केंद्रकी, ज्या सेल्समध्ये न्यूक्लियस हा वेल डिफाईन नसतो त्यांना प्रोकॅरियोट्स म्हणतात. आणि ज्या सेल्समध्ये न्यूक्लियस हा वेल डिफाईन असतो त्याला युकॅरियोट्स म्हणतात. देन इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. देन इन 1969 रॉबर्ट व्हिटेकर डिवाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन 5 groups. He divided these 5 groups, consider the 5 criteria.
म्हणजे त्यांनी व्हिटेकर यांनी जेव्हा हे 5 ग्रुप तयार केले तेव्हा ते क्लासिफिकेशन तयार करत असताना त्यांनी कोणता क्रायटेरिया लक्षात घेतला ते बघणं गरजेचं आहे. काय लक्षात घेऊन त्यांनी डिवायडेशन केलं ते आपण बघूया. पहिलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर कसं आहे प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. फर्स्ट ऑफ ऑल I ask you which are the 2 types of cell. There are 2 types of cell, prokaryotic cell and eukaryotic cell. What is the definition of prokaryotic cell? The cell which doesn't contain well-defined membrane bound nucleus is called prokaryotic cell. Once again, the cell which doesn't contain well-defined membrane बाउंड न्यूक्लियस इज कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. हे मी तुम्हाला परीक्षेमध्ये नंतर विचारणार आहे म्हणून पुन्हा सांगते. देन युकॅरियोटिक सेल. डेफिनेशन ऑफ युकॅरियोटिक सेल. द सेल विच कंटेन वेल डिफाइंड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज कॉल्ड युकॅरियोटिक सेल. पुन्हा एकदा. द सेल विच कंटेन वेल डिफाइंड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज कॉल्ड eukaryotic cell. Then second is the complexity of organisms. Organisms कोणकोणत्या प्रकारचे आहे तुम्ही सांगू शकतात. विच आर द 2 types of organisms on the basis of number of cells. म्हणजे सेल्सच्या नंबरनुसार ऑर्गॅनिझम्सचे कोणकोणते 2 प्रकार पडतात. देअर आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. व्हिटेकर यांनी जेव्हा दुसऱ्या प्रकारात कन्सिडर केला आहे तो क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आणि तो आहे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तिसरा क्रायटेरिया आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मीन्स पोषण. पोषणाच्या प्रकारानुसार त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. फर्स्ट इज प्लांट्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक. You know all about autotrophic, saprophytic and heterotrophic. Autotrophic means स्वयंपोषी. प्लांट्स हे स्वयंपोषी आहे. You know the definition of autotrophic? The organisms prepare their food themselves are called autotrophs. पुन्हा एकदा ऐका. The organisms prepare their food themselves are called autotrophs. प्लांट्स आर फोटोसिंथेटिक. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ते आपलं अन्न तयार करतात. फोटोसिंथेसिस मीन्स प्रकाश संश्लेषण. देन सेकंड इज फंगी. सॅफ्रोफायटिक. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. म्हणजे फंगी जे आहेत कवक ते इतर मेलेल्या ऑर्गॅनिझम्सवर आपलं उपजीविका भागवत असतात. त्याच्यामधून ॲब्सॉर्प्शन करून आपलं पोट भरत असतात. नंतर थर्ड ॲनिमल्स. ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉफिक अँड इंजेक्टिव्ह. हेट्रोट्रॉफिक मीन्स परपोषी. आता मी डेफिनेशन सांगते हेट्रोट्रॉफिकची. द ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट प्रिपेअर देअर फूड देमसेल्व्स दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड heterotrophs. For example, animals, fungus, insectivorous plants. Then व्हिटेकर यांनी चौथा क्रायटेरिया घेतला लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मीन्स जीवनपद्धती. त्या ऑर्गॅनिझम्सच्या जीवनपद्धती कशा आहेत ते त्यांनी लक्षात घेतलं आणि त्यानुसार डिव्हायडेशन केलेलं आहे. पहिला आहे प्लांट्स. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स कन्झ्युमर्स अँड फंगी डिकम्पोजर्स. प्लांट्स प्रोड्युसर्स म्हणजे निर्माण करणारे, ते अन्न निर्माण करतात. ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स म्हणजे वापर करणारे आणि फंगी डिकम्पोजर्स म्हणजे मेलेल्या ऑर्गॅनिझम्सचं विघटन ते करतात. पाचवा क्रायटेरिया आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. इट इज कॉल्ड इन मराठी वर्गानुवंशिक संबंध. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर हा आहे त्यांचा वर्गानुवंशिक संबंध.
आपण आता ह्या चार्टकडे जाऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता व्हिटेकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे कोणते 5 ग्रुप्स तयार केलेले आहेत ते बघूया आपण. देर आर 2 टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्रोकायरट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकायरट्समध्ये युनिसेल्युलर हा भाग येतो आणि युकॅरियोट्सचे वर्गीकरण होते युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर include kingdom 1 Monera. Then eukaryotes unicellular include kingdom 2 Protista. Then eukaryotes multicellular includes 3 kingdoms, kingdom 3, kingdom 4, kingdom 5. Kingdom 3 includes fungi. Fungi have cell wall present but organisms can't perform photosynthesis. In kingdom 4 means plantae. Plantae have cell wall present and organisms can perform photosynthesis. Kingdom 5 Animalia, there are no cell wall. आपण हे शिकलेलोच आहोत की सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते आणि प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. ह्या किंगडम 1, 2, 3, 4 अँड 5 यांचा आपण डीपली अभ्यास पुढच्या लेक्चरला करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला एवढा अभ्यास करायचा आहे.